नेक्स्ट आपण बघणार फॉर्म्युले फॉर द मूव्हमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेशन फॉर द स्टँडर्ड सेक्शन. खूप खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमचा. याच्यावरती तुम्हाला पुढे लास्ट चॅप्टरपर्यंत याच्यावर हे तुम्हाला फायद्यात पडणार आहे. तो जे काही मूव्हमेंट ऑफ इनर्शिया जे काही स्टँडर्ड सेक्शन आहे तुमचे, त्याचे जे काही फॉर्म्युले असेल ते तुम्हाला पाठ करायचे. आता हे जे पाठ करायचे फॉर्म्युले आहेत तर ते 3 स्टेपमध्ये पाठ करायचे बघा, किंवा जे काही फॉर्म्युले आहेत ते 3 ग्रुप करून घ्यायचे. पहिला जो ग्रुप असेल तुमचा, पहिला ग्रुप जो काही तुमचा रेक्टँगल असेल किंवा जो काही तुमचा ट्रायंगल असेल, याचा जो असेल तो पहिला ग्रुप करून घ्यायचा. या दोघांचे फॉर्म्युले तुमचे सेम असतात, म्हणजे जवळपास सारखे असतात, म्हणून आपण काय करणार, या दोघांचा ग्रुप करून घेतला. त्याच्यानंतर दुसरा ग्रुप केला आपण, जो तुमचा सर्कल असेल तुमचा, किंवा सेमी सर्कल असेल तुमचा, किंवा तुमचा क्वार्टर सर्कल असेल. परत एकदा हे तिघांचे जे फॉर्म्युले असतात तुमचे सेम असतात, त्यामुळे आपण काय केलं, तिघांना काय करून गेलं, ग्रुप करून घेतलं. आता फर्स्ट आणि सेकंड या दोघांवरून तुमचा तिसरा जे असतील हॉलो सेक्शन जे असतील तुमचे, त्याचं आपण कॅल्क्युलेशन करणार. आता हॉलो सेक्शनमध्ये काय येईल, तुमचं समजा रेक्टँगल असेल, तो रेक्टँगल हॉलो असेल, म्हणजे मधला भाग आपण काढून टाकला, किंवा सर्कल असेल तुमचा, सर्कलमध्ये जर हॉलो केला आपण, तर असे जे काही हॉलो सेक्शन आहेत, याचं जे काही न्यूमेरिकल त्याचे काही फॉर्म्युले वगैरे असतील ते तुमचे ह्या दोघांवरती बेस्ड येतात. तर मग त्याच्या सर्वात शेवटी काय करायचं, हॉलो सेक्शन जो असेल तो करायचा. अशा प्रकारे जर तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवले, तर तुम्ही कधीच विसरणार नाही. डायरेक्ट एका वेळेस डायरेक्ट सर्व फॉर्म्युले करा. आधी काय करायचं, याचे हे फॉर्म्युले करायचे, हे पूर्ण लर्न झालं, त्याच्यानंतर मग हे फॉर्म्युले करायचे, आणि त्याच्यानंतर हे फॉर्म्युले करायचे. हे एकमेकांना रिलेटेड जे असतील ते तुमचे फॉर्म्युले आहेत. आता फॉर्म्युला तुमचे स्टँडर्ड मूव्हमेंट ऑफ इनर्शिया जो असतो तुमचा, मूव्हमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड असतो तुमचा ॲक्सिसवरती बघा. तुम्ही कोणता ॲक्सिस घेता त्याच्यावरती तुमचा मूव्हमेंट ऑफ इनर्शिया जो असेल तो डिपेंड असतो. म्हणजे एकच जर सेक्शन घेतला तुम्ही, समजा हाच रेक्टँगल जर घेतला मी, तर हा रेक्टँगलचा जो की इथं इथं जर मी हा हा ॲक्सिस घेतला, त्याचा मूव्हमेंट ऑफ इनर्शिया ह्या रेक्टँगलचा वेगळा येईल. इथं जर मी ॲक्सिस घेतला त्याचा मूव्हमेंट ऑफ इनर्शिया वेगळा येईल. इथं जर ॲक्सिस घेतला मी, तर फॉर सेम रेक्टँगल मी तोच ठेवला, सर्व डायमेन्शन सेम, तरी सुद्धा याचा काय मूव्हमेंट ऑफ इनर्शिया जो असेल तुमचा तो वेगवाडा येईल. त्याच्यामुळे जो मूव्हमेंट ऑफ इनर्शिया आहे तो कॅल्क्युलेट करताना आपल्याला काय करावं लागते, जो काही तुमचा ॲक्सिस आहे तो तुम्हाला कन्सिडर करावा लागतो, की तुमचा ॲक्सिस कोणता आहे. तर जनरली काय असते, ॲक्सिस जो आपण घेतो, तो सेंट्रोइडल ॲक्सिस घेतो आपण. मूव्हमेंट ऑफ इनर्शियामध्ये आपण काय करतो, सेंट्रोइडल ॲक्सिस जो असेल तो कन्सिडर करतो. त्याचे फॉर्म्युले असेल ते आपण पाठ करतो. तर जनरली समजा तुमचा एखादी सेक्शन असेल, हा माझा समजा रेक्टँग्युलर सेक्शन आहे. याचा जो काही सेंट्रोइड असेल, या सेंट्रोइडमधून जे ॲक्सिस पास होतात, त्याचा मी मूव्हमेंट ऑफ इनर्शिया करतो. आता ह्या सेंट्रोइडमधून मल्टिपल ॲक्सिस तुमचे पास होणार आहेत. असा पण ॲक्सिस असू शकतो, असा पण ॲक्सिस असू शकतो, असा पण ॲक्सिस असू शकतो, असा पण ॲक्सिस असू शकतो. तर ह्या पर्टिक्युलर सेंट्रोइडमध्ये नंबर ऑफ ॲक्सिस पास होणार आहे. त्यामुळे आपण काय करतो, याच्यामध्ये सुद्धा फक्त आणि फक्त जो तुमचा याच्यामध्ये सुद्धा फक्त आणि फक्त जो सेंट्रॉइड असेल, त्या सेंट्रॉइडमधून जो एक हॉरिझॉन्टल ॲक्सिस पास होतोय आणि एक व्हर्टिकल ॲक्सिस पास होतोय, अशा दोनच सेंट्रॉइडल ॲक्सिसचा आपण काय करतो, जे काही मूव्हमेंट ऑफ इनर्शिया आहे ते कॅल्क्युलेट करतो. तर काय करतो, मूव्हमेंट ऑफ इनर्शिया आपला कशावरती डिपेंड असतो, आपला मूव्हमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड असतो ॲक्सिसवरती. ओके, त्यामुळे आपण काय करणार, ॲक्सिसचे फॉर्म्युले बघणार. आता कोणत्या ॲक्सिसचे फॉर्म्युले बघायचे, तर दोन सेंट्रॉइडल ॲक्सिसचे फॉर्म्युले बघायचे. कोणते दोन, जे काही सेंट्रॉइडल असते, म्हणजे सेंट्रॉइडमधून पास होणार आहे. मग कोणते हे दोन तुमचे, तर एक तुमचा असेल हॉरिझॉन्टल ॲक्सिस, जो हॉरिझॉन्टल ॲक्सिस असेल सेंटर्डमधून पास होणार, आणि एक तुमचा असेल जो व्हर्टिकल ॲक्सिस असेल सेंटर्डमधून पास होणार. तर याचे फॉर्म्युले असेल तुम्हाला ते माहिती करायचे आहे. याच्या ॲडिशनली हे जे दोन फॉर्म्युले आहेत त्याच्या ॲडिशनली आपण काय करतो, जे काही बेस असेल तुमचा, जो काही माझा पर्टिक्युलर सेक्शन आहे, सपोज हा जो माझा सेक्शन आहे, रेक्टँग्युलर सेक्शन आहे, याचा जो काही बेस असेल, इथल्या बेससाठीचा फॉर्म्युला, किंवा जो काही माझा टॉप असेल, बेस किंवा टॉप, किंवा हा जो इथला जो काही टॉप असेल, या पर्टिक्युलर ॲक्सिससाठीचा फॉर्म्युला, असे मी टोटल 3 जे असतील ते कॅल्क्युलेट करतो. 2 तुमचे सेंट्रॉइडलचे फॉर्म्युले प्लस तुमचा एक जो असेल, जो बेस ॲक्सिस असेल त्याच्यासाठीचा फॉर्म्युला जो असेल तो मी जो असतो तो पाठ करून घेतो. त्याच्यावरतीच तुमचे न्यूमेरिकल जे असतील तुमचे येणार आहे. आता याच्यामध्ये जो तुम्ही सेंट्रॉइड असेल, हा तुमचा जो काही सेंट्रॉइड असेल जी, याच्यामधून जो ॲक्सिस पास होणार आहे, तर त्याचा जो काही हॉरिझॉन्टल ॲक्सिस आहे त्याला आपण नाव देऊन देतो एक्स, आणि याला नाव देतो आता आपण वाय. म्हणजे जेव्हा पण तुम्ही हॉरिझॉन्टल ॲक्सिससाठीचा फॉर्म्युला लिहिणार तेव्हा काय लिहितो आपण, एक्स लिहितो. आता एक्सचा अर्थ काय होतो तुमचा, एक हॉरिझॉन्टल ॲक्सिस आहे तो, आणि जेव्हा तुम्ही याला व्हर्टिकल ॲक्सिस म्हणून कन्सिडर करताना तेव्हा आपण त्याला काय करतो, वाय म्हणतो. तर लक्षात ठेवा, हा आय एक्स आणि वाय जो आहे त्याचा अर्थ ॲक्च्युअली काय होतोय, की एक्स म्हणजे तुमचा हॉरिझॉन्टल ॲक्सिससाठीचा आहे, आणि वाय म्हणजेच काय तुमचा व्हर्टिकल ॲक्सिससाठीचा आहे. समजा मी जर असा काहीतरी दुसरा, हा जो असा जर ट्रायंगल समजा कन्सिडर केला, आणि याच्यावेळेस काय केलं मी, हा रेक्टँगल कन्सिडर केला. याच्यामध्ये हा जी आहे तुमचा, जो काही सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, याच्यामधून जो असेल हा तुमचा समजा हॉरिझॉन्टल ॲक्सिस आहे, हा तुमचा एक व्हर्टिकल ॲक्सिस आहे. आता याला जर समजा मी नाव वाय देऊन दिलं, ओके, आणि याला जर मी नाव देऊन दिलं एक्स, तर काय होईल, जो माझा हॉरिझॉन्टलचा फॉर्म्युला होता, जो इथला हॉरिझॉन्टल आय फॉर द हॉरिझॉन्टल ॲक्सिसचा जो फॉर्म्युला होता, तोच इक्वल्स टू होणार आय वाय. आणि जो आय फॉर द व्हर्टिकल ॲक्सिसचा जो फॉर्म्युला होता माझा, तो काय होणार, आय एक्स. म्हणजे
असं लक्षात ठेवा, की आय एक्सेस राहतो, आय वाय वाय राहतो. असं लक्षात ठेवा, की आय एक्सेस म्हणजेच काय तुमचा हॉरिझॉन्टलचा फॉर्म्युला आणि आय वाय वाय म्हणजेच काय तुमचा व्हर्टिकल ॲक्सिसचा फॉर्म्युला. काही ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला जो इमेज आहे ती रोटेट करावी लागत जाईल. त्यामुळे तुम्ही जर असं पाठ केलं, की आय एक्सेस म्हणजे तुमचा हा राहतो आणि आय वाय वाय तो राहतो, तर एखाद्या वेळेस असं न्यूमेरिकल त्यांनी देऊन दिलं, तर तुम्ही आय एक्सेस म्हणजे व्हर्टिकल ॲक्सिसला तुम्ही हॉरिझॉन्टलचा फॉर्म्युला लावणार आणि हॉरिझॉन्टल ॲक्सिसला तुम्ही व्हर्टिकलचा फॉर्म्युला लावला. म्हणून आपण काय करणार, असं करायच्या ऐवजी काय करायचं, अशा प्रकारे लक्षात ठेवायचं, की आय काय आहे, एक तुमचा हॉरिझॉन्टलचा आय आहे आणि दुसरा काय तुमचा एक व्हर्टिकल ॲक्सिसचा आय आहे. आणि ह्याच हॉरिझॉन्टलला आपण काय म्हणतो, एक्स एक्स म्हणतो जनरली आणि या व्हर्टिकलला आपण म्हणतो वाय वाय. म्हणून आपण ठिकाणी काय लिहितो, एक्स एक्स लिहितो आणि इथं वाय वाय लिहितो. ओके. हे जी मेन पॉईंट आहे ते लक्षात ठेवा, की एक हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकलचा राहतो. लक्षात ठेवताना तुम्ही डायरेक्टली आय एक्सेस आय वाय वाय लिहिलं तरी सुद्धा चालेल. पण एक्सेस म्हणजेच काय असतो, तर हॉरिझॉन्टल ॲक्सिस एवढं लक्षात ठेवा आणि वाय वाय म्हणजेच काय तुमचा व्हर्टिकल ॲक्सिस. याला जर तुम्ही इथं पी क्यू नाव देऊन दिलं तरी सुद्धा तो फॉर्म्युला तुमचा लागू असेल. म्हणजे या ॲक्सिसला तुम्ही काहीही नाव देऊ शकता. पण फॉर्म्युला कशा असेल तुमचा ह्या हॉरिझॉन्टल ॲक्सिससाठीचाच असेल, जो सेंट्रॉइडमधून तुमचा पास होतोय. तर आता फॉर्म्युला आहे. तो फर्स्ट आपण काय करणार, रेक्टेंगल आणि ट्रायंगलचा फॉर्म्युला घेणार. तर सपोज माझ्याकडे काहीतरी एक असा रेक्टेंगल आहे. आता ह्या रेक्टेंगलचा जो काय असेल, इथं काहीतरी सेंट्रॉइड असेल तुमचा. या सेंट्रॉइडमध्ये आपण बघितलं, की या सेंट्रॉइडमधून एक ॲक्सिस पास होत आहे. ह्या ॲक्सिसचं काय नाव दिलं मी, याला नाव दिलं सपोज एक्स एक्स ॲक्सिस, जो तुमचा हॉरिझॉन्टल ॲक्सिस आहे तो. आणि एक याच्यामधून एक व्हर्टिकल जो ॲक्सिस आहे तो पास होत आहे. आता याला काय नाव दिलं मी, वाय वाय ॲक्सिस. हा जो पर्टिक्युलर रेक्टेंगल आहे, याची काहीतरी डायमेन्शन असेल, तर ही डायमेन्शन घेतली मी, ही अशी डायमेन्शन. डायमेन्शन किती आहे तुमची, बी. आणि व्हर्टिकल जे डायमेन्शन असेल, हे व्हर्टिकल डायमेन्शन घेतलं मी, डी. एक हॉरिझॉन्टल डायरेक्शन आहे बी, दुसरं व्हर्टिकल डायरेक्शन आहे तुमचं डी. एक बेस आणि तुमचं एक जी डेप्थ असेल ती. आता याच्यामध्ये जर मला फॉर्म्युला लिहायचा असेल, तर मोमेंट ऑफ इनर्शियाला आपण डिनोट कशाने करतो, तर आयने. ओके. आय म्हणजेच काय तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया. तर मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर दिस रेक्टँग्युलर सेक्शन इक्वल्स टू, आता याच्यात कोणते कोणते, बी आणि डी दोन डायमेन्शन आहे. तो बी आणि डी दोन्ही लिहिले मी आणि खाली 1 आणि 2 असं लिहून टाकलं. ओके. हा माझा फॉर्म्युला झाला फॉर द रेक्टेंग्युलर सेक्शन. आता मला हा जो आय आहे तो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, पण कोणत्या ॲक्सिससाठीचा आहे हे मी डिफाईन नाही केलं. तर मला जर मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर द एक्स एक्स ॲक्सिस जर मी कन्सिडर केलं, तर काय करायचं, मला हा सेम फॉर्म्युला लिहायचा आहे, बी डी डिवायडेड बाय 12. फक्त याच्यामध्ये काय करायचं, तिथं काय मी लिहिलं, एक्स एक्स लिहिलं. तर एक्स एक्सला जो कट होत असेल, एक्स एक्स ॲक्सिस ज्याला कट करता येतं, एक्स एक्स ॲक्सिस कशाला कट करतोय तुमचा, इथं डीला कट करतोय. म्हणून काय केलं मी, डीला इथं काय करणार, क्यूब जो असेल तो टाकून देणार. सिमिलरली हाच फॉर्म्युलाने जर मी वाय वायचं करायचं म्हटलं, तर आय वाय वाय, वाय वाय म्हणजे माझा व्हर्टिकल ॲक्सिस झाला. तो व्हर्टिकल ॲक्सिसचा परत काय लिहिणार मी, बी डी आणि खाली 1 आणि 2. आता याच्यामध्ये काय कोणता ॲक्सिस घेतला मी, वाय वाय ॲक्सिस घेतला. तर वाय वाय कोणता आहे, माझा व्हर्टिकल ॲक्सिस आहे. वाय वाय कशाला कट करतोय, असा जो खाली खाली जात जाईल तो कशाला कट करतोय, तुमचा बीला जो असेल तुमचा तो कट करणार आहे. म्हणून काय केलं मी इथं, वाय वाय ॲक्सिस कशाला कटतोय, बीला कट करतोय. म्हणून काय केलं मी, बीचं काय केलं इथं, क्यूब जो असेल तो कन्सिडर केला. तर बस हे दोन तुमचे फॉर्म्युले झाले फॉर द रेक्टँग्युलर सेक्शन. एक तुमचा आहे हॉरिझॉन्टल ॲक्सिसचा, एक तुमचा आहे व्हर्टिकल ॲक्सिसचा. बाकीच तुम्हाला काही करण्याची गरज नाही. सिंपल, एकदम सिंपल फॉर्म्युला जो आहे तो तुमचा अवेलेबल झाला. आता नेक्स्ट मी सांगितलं तर 3 फॉर्म्युले करणार आपण. काय करणार, एक हॉरिझॉन्टल ॲक्सिसचा करणार, एक तुमचा व्हर्टिकल ॲक्सिसचा करणार आणि एक तुमचा काय असेल, जो बेस असेल किंवा तुमचा टॉप असेल याचा करणार. तर आता आपण हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकलचा झाला. आता बेस आणि टॉप. समजा इथं जर माझा एखादी सेक्शन असेल, इथं मी काय घेतलं, इथं काय घेतला, ए बी ॲक्सिस घेतला मी. आता हा जो ए बी ॲक्सिस आहे त्याचा जर मला फॉर्म्युला पाहिजे असेल, तर जो वरचा फॉर्म्युला लिहिला ना तोच इथं खालून घ्यायचा त्याचा. ओके. काय तुमचा आय, इथं काय लिहिणार मी, ए बी इक्वल्स टू काय फॉर्म्युला होता, बी डी डिवायडेड बाय 12. ह्याच्यामध्ये परत एकदा ए बी कशाला कट करतो तुमचा, ए बी इथं जाईल आणि कशाला कट करेल तो परत एकदा डीला कट करेल. म्हणून काय केलं मी, डीचा क्यूब घेतला आणि इथं 12 होतं तर 12ला डिवाइड करून टाकला मी 4ने. आता जो माझा इथं काय माझा रेक्टेंगल आहे, तर रेक्टेंगलमध्ये किती साईड असतात तुमच्या, 1 2 3 4. म्हणून इथं कितीने डिवाइड करायचं तुमचं, 4ने डिवाइड करायचं. तर आन्सर किती येईल तुमचं, बी डी क्यूब डिवाइडेड बाय 4 त्रिक 12 म्हणजे 3. तर तुम्हाला 3 ॲक्सिसचे जे फॉर्म्युले असतील ते तुम्हाला भेटले. तर आय ए बी किंवा त्याला आपण म्हणणार इक्वल्स टू आय बेस म्हणणार आपण त्याला. तर आय बेससाठीचा फॉर्म्युला काय तुमचा, बी डी क्यूब डिवायडेड बाय 3. बस हे 3 फॉर्म्युले असतील तुम्हाला रेक्टेंगलचे सिम्पली जे असतील ते झाले. काहीच नाही, एकदम सिंपल फॉर्म्युला तुमचे आहे. आता नेक्स्ट तुमचा आहे, समजा ट्रायंगल जर असेल माझा. आता ट्रायंगल आहे माझ्याकडे काहीतरी, समजा असा काहीतरी एखादी ट्रायंगल आहे. आता ट्रायंगलचा काय असतं ना, ट्रायंगल तुम्ही मल्टिपल प्रकारे काढू शकतात. हा माझा एक ट्रायंगल झाला. हा माझा काहीतरी एक काय झाला, जो 90 डिग्रीवाला ट्रायंगल असेल तो माझा झाला राईट अँगल ट्रायंगल.
हाच दुसरा सिंपल तोच आहे ट्रायंगल, फक्त काय झाला हा दुसरा 90 डिग्रीवाला लॉंगर लेंथ आहे असा ट्रायंगल झाला. तिसरा मी काहीतरी इथं इक्विलॅटरल ट्रायंगल असा काढला. ओके. दुसरा काहीतरी मी अजून आयसोसेलेस ट्रायंगल वगैरे जो असेल तो काढला. असे ट्रायंगल जे असेल ते मल्टिपल प्रकारचे असतील ते आपण काढू शकतो. आता याच्यात काय होते, प्रत्येक ट्रायंगलमध्ये जो सेंट्रॉइड असेल तो इथं कुठेतरी असेल. याच्यामध्ये हा इथं कुठेतरी असेल, याच्यामध्ये हा इथं कुठेतरी असेल आणि याच्यामध्ये हा बरोबर सेंटरला असेल. तर काय होऊन जातं, जो वाय-वाय ॲक्सिस आहे तुमचा, वाय-वाय ॲक्सिस ना एका लाईनीत राहत नाही. बघा, जर मी रेक्टेंगल जर घेतला, ओके, रेक्टेंगलमध्ये असा वाय-वाय ॲक्सिस मला माहिती आहे बरोबर सेंटरमधून जाणार आहे. दुसरा रेक्टेंगल घेतला मी असा छोटा, त्याच्यामधून सुद्धा सेंटरमध्ये जाणार आहे. म्हणजे रेक्टेंगल मी काही पण मी रेक्टेंगलची साईज कशी पण चेंज करा, कसं पण करा. माझा जो मला माहिती आहे, की जो काही वाय-वाय ॲक्सिस आहे, तो माझा काय बरोबर व्हर्टिकली जो असेल, तो वाय-वाय ॲक्सिस जो असेल, तो व्हर्टिकल बरोबर सेंटरमधून जो असेल पास होणार आहे. पण याच्यामध्ये मला ते माहिती नाही. याच्यामध्ये तो कुठेही जो असेल तो असू शकतो. म्हणून याच्यात काय करतो आपण, व्हर्टिकल जो तुमचं फॉर्म्युला असेल तो आपण कन्सिडरच करत नाही. सो ट्रायंगलचं करताना आपण कोणताही व्हर्टिकलचा फॉर्म्युला जो असेल तो कन्सिडर करत नाही. फक्त आणि फक्त काय करतो आपण, बेसवाले जे असेल ते फॉर्म्युले करून घेतो. फक्त बेस किंवा त्याच्यापेक्षा बेस म्हणण्यापेक्षा आपण फक्त आणि फक्त हॉरिझॉन्टलवाले जे असतील ते फॉर्म्युले करतो, असं लक्षात ठेवा. फक्त हॉरिझॉन्टलवाले. याच्यामध्ये व्हर्टिकलवाले फॉर्म्युले आपण कोणतेच कन्सिडर जे असे करत नाही ट्रायंगल. तर कारण रेक्टेंगलचा जो काही एक्सिस ॲक्सिस होतो हा तुमचा, हा एक्सिस ॲक्सिस फिक्स असतो, की एक्स ॲक्सिस जो असेल तुमचा, तो ॲट द 1/3 हाईटवरती जो असेल असणार आहे. म्हणजे टोटल जी डेप्थ असेल तुमच्या त्याच्या 1/3 हाईटवरती तुमचा हा जो सेंट्रॉइड असेल, एक्सेस ॲक्सिस असेल, तो तुमचा फिक्स असेल. इथं सुद्धा तो 1/3 वरती असेल, इथं सुद्धा तो 1/3 वरती असेल, इथे ही सुद्धा हाईट सेम असेल, इथं सुद्धा तो 1/3 वरती असेल आणि इथं सुद्धा तुमचा तो 1/3 वरती आहे. म्हणजे तुम्ही कोणता पण रेक्टेंगल घ्या, सॉरी कोणता पण ट्रायंगल घ्या, प्रत्येक ट्रायंगलमध्ये जी हाईट असेल तुमची एक्सेस ॲक्सिसची, ती काय असणार आहे, h/3 असणार आहे किंवा डेप्थ/3 असणार आहे. त्यामुळे एक्सेस ॲक्सिसचा फॉर्म्युला जो असेल त्याच्यामध्ये आपण घेतो. बाकी जे असतात ते फॉर्म्युले तुमचे फिक्स नसतात. व्हर्टिकलसाठी फिक्स असतात म्हणून आपण ते आठवण ठेवत नाही, कारण ते आपण आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. प्रत्येक यासाठी व्हर्टिकलसाठी वेगळा जो असेल आपल्याला कॅल्क्युलेशन जे असेल ते करावं लागेल. तर आता जर माझ्याकडे सपोज एक ट्रायंगल आहे काहीतरी, असा काहीतरी एक ट्रायंगल आहे. एक काहीतरी मी ट्रायंगल घेतला. आता ह्या ट्रायंगलमध्ये जो माझा सेंट्रॉइड आहे तो इथं कुठेतरी असणार आहे. तर ह्या सेंट्रॉइडमधून जो तुमचा हॉरिझॉन्टल ॲक्सिस पास होतो त्याला मी काय नाव दिलं, एक्सेस. तर आपण जो रेक्टेंगल घेतला होता, रेक्टेंगलसाठी आपला फॉर्म्युला काय होता, रेक्टेंगलसाठी आपला आय एक्सेसचा जो फॉर्म्युला होता, आय एक्सेस इक्वल्स टू काय होता तुमचा, BD³/12. तर बस हाच फॉर्म्युला तुमचा जो ट्रायंगलसाठी आहे तो कन्सिडर करणार. ट्रायंगलमध्ये काय करणार, परत एकदा आपण आय एक्सेस इक्वल्स टू काय असेल तुमचा, BD³/12. फक्त याच्यामध्ये जे 12 लिहितोय आपण, ह्या 12ला काय करायचं, 3 ने मल्टिप्लाय करून घ्यायचं. ओके. ट्रायंगल आहे. ट्रायंगलमध्ये किती साइड असतात तुमचे? ट्रायंगलमध्ये 3 साइड असतात. म्हणून काय करणार आपण, ह्या 12ला काय करणार, 3 ने मल्टिप्लाय करून घेणार. तर सिंपल आपला आन्सर काय होऊन जाते, BD³/12 36. बस तुम्हाला आय एक्सेसचा फॉर्म्युला असेल तो भेटला. सो फॉर दिस पर्टिक्युलर ट्रायंगल किंवा कोणता पण ट्रायंगल असेल, त्या ट्रायंगलसाठी जर आय एक्सेस आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल, तर आय एक्सेस इक्वल्स टू येतो तुमचा फॉर्म्युला येतो BD³/36. बस हा फॉर्म्युला तुमचा ट्रायंगलचा जो असेल तो झाला. किंवा याला तुम्ही अशा प्रकारे सुद्धा लक्षात ठेवू शकता, की हा जो फॉर्म्युला असतो तो काय असतो तुमचा, BD³ ट्रायंगलमध्ये किती किती असतात तुमचे, 3 बाजू असतात म्हणून 3 आणि 3ला 2 ने डिवाइड केलं, 2 ने मल्टिप्लाय केलं तर 3 दुने 6. तर जसं तुम्हाला लक्षात ठेवायचं तसं. एक तर तुमचा रेक्टेंगलवरून तुम्ही डायरेक्ट 12×3 = 36 करा, किंवा ट्रायंगल असतं म्हणजे 3 पहिले आणि 3 नंतर 3 दुने किती होता, 6. आधी काय करायचं, 3 देऊन द्यायचं आणि 3 मल्टिप्लाय करायचं 2 ने, 3 दुने 6 असं लिहून घ्या. तुम्हाला जसं पाहिजे असेल तुम्ही तो लर्न करू शकता. आता याच्यामध्ये अजून आपण फॉर्म्युला काढतो. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, कोणते कोणते फॉर्म्युले पाहिजे तुम्हाला, आय एक्सेसचा फॉर्म्युला पाहिजे, एक हॉरिझॉन्टलचा फॉर्म्युला पाहिजे, एक तुमचा व्हर्टिकलचा फॉर्म्युला पाहिजे, एक तुमचा काय पाहिजे, टॉप किंवा जो काही तुमचा बॉटम असेल किंवा बेस असेल त्याचा फॉर्म्युला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये व्हर्टिकलचा फॉर्म्युला आपला नसतोच. रेक्टेंगलमध्ये जो काही ट्रायंगल असेल, ट्रायंगलमध्ये व्हर्टिकलचा फॉर्म्युला नसतो. त्यामुळे आपण हॉरिझॉन्टल ॲक्सिस जो असेल, एक्सेस ॲक्सिस त्याचा फॉर्म्युला पाहिला. आता याच्यामध्ये आपण टॉप आणि बेस दोन्ही असतात. म्हणून आपण दोघांचा पण फॉर्म्युला बघू. तर एकदा आपण काय करू, इथं जो बेस असेल माझा, समजा इथं मी AB ॲक्सिस घेतला, याचा पण फॉर्म्युला बघू. आणि एक जो टॉप असेल माझा, याला आपण ॲपेक्स म्हणतो, हा जो पॉईंट असतो, या पॉईंटला आपण म्हणणार ॲपेक्स. तर ह्या पॉईंटचा आपण काहीतरी PQ समजा ॲक्सिस घेतला, तर ह्याचं सुद्धा आपण बघू. तर याच्यामध्ये पहिला जो असेल तुमचा ट्रायंगलसाठीचा जो बेसवाला फॉर्म्युला असेल, जो काही बेस असेल तुमचा, समजा बेस असेल माझा AB, तर बेस AB, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द बेस AB विल बी इक्वल्स टू, फॉर्म्युला काय असेल, सेम फॉर्म्युला लिहायचा आहे मला, BD³/36. फक्त या 36ला कितीने डिवाइड करायचं, 3 ने डिवाइड करून घ्यायचं. रेक्टेंगलमध्ये आपण कितीने डिवाइड केलं होतं, 4 ने, कारण तुमचे 4 भाग, जो रेक्टेंगल असतो त्याचे 4 पार्ट, तुमचे 4 साईड असतात. ट्रायंगलचे किती साईड असतात, तुमचे 3. म्हणून आपण काय केलं, इथं 3 ने डिवाइड केलं. तर आन्सर किती आला तुमचं, BD³/12 36 12. आणि त्याच्यानंतर परत आय
ॲपेक्स जो असेल तुमचा टॉपचा जो ॲक्सिस असेल, ॲपेक्ससाठीचा आपण जर कॅल्क्युलेट केला, PQ तुमचा ॲपेक्स ॲक्सिस आहे, तर परत एकदा करणार हा जो BD³/12 आहे तोच घेतला आपण, BD³/12 आणि ह्या 12ला परत एकदा काय केलं, डिवाइडेड बाय 3 करून टाकलं मी. ओके, परत एकदा ट्रायंगल आहे त्यामुळे 3 पार्ट, 3 साईड असतात तुमच्या ट्रायंगलचे, सो डिवाइडेड बाय 3. तर तुमचा आन्सर काय होऊन जाते, BD³/4 3 12 BD³/4. तसे 3 फॉर्म्युले तुम्हाला भेटून जातात. एक असतो तुमचा BD³/36, दुसरा असतो तुमचा BD³/12 आणि तिसरा असतो तुमचा BD³/4. ओके, 4 3 12 आणि 12 3 तुमचे 36. बाकी वरती तुमचं सेमच BD³. तसे 3 फॉर्म्युले जे असतील तुम्हाला फॉर द ट्रायंगल जे असतील ते भेटले. परत एकदा आपण हॉरिझॉन्टलचा बघितलं, व्हर्टिकलचं तुमचं ट्रायंगलमध्ये राहत नाही म्हणून आपण तो नाही बघितला, पण टॉप आणि बेस दोन्ही असतात त्यामुळे आपण दोन्ही फॉर्म्युले जे असतील ते बघितले. तशा प्रकारे तुम्हाला पहिलं रेक्टँगल आणि ट्रायंगलचे जे फॉर्म्युले असतील तुम्हाला ते लक्षात ठेवायचे. आता नेक्स्ट काय असतं तुमचं, सर्कल जे असणार आहे. आता सर्कलचे फॉर्म्युले पाहू आपण. तर सर्कलमध्ये सर्वात पहिला जो असेल तो असा मी सर्कल जर असा ड्रॉ केला, एक सर्कल ड्रॉ केला. या सर्कलचा केंद्र जो असेल तुमचा इथं कुठेतरी काहीतरी सेंटर्ड असेल. या सेंटर्डमधून तुमचा जो असेल तो एक्स ॲक्सिस पाहत होते, सपोज हा हॉरिझॉन्टल ॲक्सिस पाहत होता, याला आपण काय नाव दिलं, एक्स ॲक्सिस. आता हाच ॲक्सिस जो असेल समजा पुढे मी कंटिन्यू करत गेलो, तर त्याच्यातलं काय केलं मी, हा जो खालचा बॉटमचा जो जो सर्कल होता तो काउंट टाकला, फक्त टॉपचा सर्कल ठेवला. तर हा काय झाला माझा सेमी सर्कल. त्याच्यानंतर पुढे परत ह्या जो सेमी सर्कल आहे, ह्या सेमी सर्कलला मी परत काय केला, हाफ जो असेल तो काउंट टाकला. तर हा सेमी सर्कल काय झाला माझा क्वार्टर सर्कल. तर टोटल तुमचे किती, 3 सर्कल जे तुम्हाला भेटले. एक तुमचा प्रॉपर सर्कल, दुसरा आहे तुमचा सेमी सर्कल आणि तिसरा आहे तुमचा क्वार्टर सर्कल. तर आता ह्याच्यामध्ये जो एक्सिस ॲक्सिस होता त्याचा जर फॉर्म्युला आपण बघितला, की हॉरिझॉन्टल ॲक्सिस जो असेल तुमचा फॉर द सर्कल तो किती असतो तुमचा IXX. याचा फॉर्म्युला आहे तुमचा पाय मल्टिप्लाइड बाय R⁴. हाच 4 काय करायचा, खाली लिहून घ्यायचा, काहीच नाही. जो वरती 4 लिहिला आहे तुम्ही तोच काय करायचा, खाली जो असेल तो रिपीट करून घ्यायचा. आता हा जो ॲक्सिस होता तुमचा हा सेंट्रोइडल ॲक्सिस होता याचा. आता सेम सेमी सर्कलमध्ये जो असेल तो त्याचा बेस ॲक्सिस झाला. सेंट्रोइडल ॲक्सिस कुठेतरी इथं असेल त्यांचा, फॉर द सेमी सर्कल कुठेतरी इथं सेंट्रोइडल ॲक्सिस असेल, हॉरिझॉन्टल ॲक्सिस. पण जो बेस आहे तुमचा ह्या जो सेमी सर्कल आहे त्याचा बेस इथं तुमचा हा अवेलेबल आहे. म्हणून जर बेस असेल तुमचा, समजा याचं नाव दिलं मी AB, तर इथं जर मी I फॉर द AB जो बेस असेल तुमचा, बेस ॲक्सिससाठी जर फॉर्म्युला घेतला तर हाच फॉर्म्युला लिहायचा आहे मला, पाय R⁴ डिवाइडेड बाय किती होतं 4. ह्या 4ला कितीने मल्टिप्लाय करून द्यायचं, फक्त 2ने मल्टिप्लाय करून घ्यायचं. तर माझा आन्सर किती तिथं, पाय R⁴ डिवाइडेड बाय 8. बघा हा जो होता याच्यामध्ये एक्सेस ॲक्सिस तुमचा होता, हाच एक्सेस ॲक्सिस तुमचा पुढे फक्त बॉटमला गेलेला आहे. तर तोच फॉर्म्युला लिहायचा, फक्त इथं लिहिताना काय करायचं, एक्सेसच्या जागी आपण काय लिहिणार, बेस लिहिणार. सिमिलरली क्वार्टर सर्कलमध्ये सुद्धा तो काय बेस आहे, तर इथं सुद्धा तुमचा परत एकदा I जो बेस असेल तुमचा फॉर द क्वार्टर सर्कलचा जो काही बेस असेल त्याचा फॉर्म्युला खेळ तुमचा, इथं काय तुमचा पाय R⁴ आहे डिवाइडेड बाय किती तुमचं 8 आहे, तर 8ला परत मल्टिप्लाय करून द्यायचं 2ने. इथं काय केलं आपण, 4 होतं, इथं 4ला आपण मल्टिप्लाय केलं 2ने, तर 4 2 8. आता इथं 8 आलं तर परत 8ला मल्टिप्लाय केला आपण 2ने. तर हा जो फॉर्म्युला तुम्हाला भेटून गेला, पाय R⁴ डिवाइडेड बाय 8 दुने किती होतात तुमचे 16. तसे 3 फॉर्म्युले जे असेल तुम्हाला भेटले. हा जो असेल एक्स ॲक्सिसचा फॉर्म्युला, याच्यासाठी हा बेस ॲक्सिसचा फॉर्म्युला आणि क्वार्टरसाठी तो तुमचा काय असेल परत एकदा बेस ॲक्सिसचा फॉर्म्युला. आता कोणते फॉर्म्युले सांगितले होते मी परत एकदा, एक फॉर द हॉरिझॉन्टल ॲक्सिस, एक तुमचा व्हर्टिकल ॲक्सिसचा आणि तुमचा दुसरा कोणता असेल तुमचा बेस किंवा टॉपसाठीचा. ओके, तर पहिल्या ह्याच्यात तुमचा हॉरिझॉन्टल ॲक्सिसचा भेटला. हाच फॉर्म्युला असतो तुमचा वाय ॲक्सिसचा. याच्यामध्ये जर आपण IYY केलं तर तो काय असेल, सेम फॉर्म्युला असेल, दॅट इज पाय R⁴ डिवाइडेड बाय काय करायचं 4. इथला जो 4 असेल तोच तुमचा खाली घेऊन जायचा. सेम याच्यामध्ये काय असेल तुमचा जो IYYचा फॉर्म्युला असेल, याच्यामध्ये सुद्धा IYYचा फॉर्म्युला असतो तो सेमच असतो. जो तुम्ही वरती फॉर्म्युला लिहिला तोच याच्यामध्ये IYYचा फॉर्म्युला आहे, दॅट इज पाय R⁴ डिवाइडेड बाय 8. बघा इथला IYYचा कोणता फॉर्म्युला आहे, जो आपण I ॲक्सिससाठी लिहिला. इथला IYYचा कोणता फॉर्म्युला आहे, जो तुम्ही इथं हा लिहिलेला आहे. ओके, आणि याच्यामध्ये जो असतो याच्यामध्ये वेगळं राहतं, याच्यामध्ये IYY इक्वल्स टू IXX राहतो, जो आपण पुढे बघू IXXचा याचा फॉर्म्युला काय असतो. तर जनरली सध्या हे जे असेल तशा प्रकारे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये IXX झाला तुमचा, IYY झाला. आता तुमचा जो बेस ॲक्सिस असेल, याच्यामध्ये जो बेस ॲक्सिस असेल इथं कुठेतरी असेल. जो सर्कल आहे त्याचा बेस कुठे आहे तुमचा, इथं कुठेतरी असेल. तर याला AB जर म्हटलं मी, तर ह्या बेससाठीचा जर मी कॅल्क्युलेट करायचा म्हटला, तर याच्यामध्ये बेससाठीचा जो फॉर्म्युला असतो तो असतो तुमचा सेम फॉर्म्युला लिहायचा, पाय R⁴ डिवाइडेड बाय 4. याच्यामध्ये काय करायचं, फक्त एक 5 जे असेल ते ॲड करून जातं, बस. बाकी तुम्हाला काहीच करायचं नाही, सेम फॉर्म्युला लिहायचं, फक्त याच्या पुढे काय करायचं
5 जो असेल तो ॲड 4 नंतर किती होतो 5 तर 4 नंतर 5 जो असेल तो इथं ॲड करून टाकायचा. फक्त पुढे जो असेल तो ठेवून द्यायचा. त्याच्यानंतर याच्यामध्ये जो आय एक्सेसचा फॉर्म्युला असतो सेमी सर्कलसाठी आय एक्सेस हॉरिझॉन्टल ॲक्सिसचा फॉर्म्युला असतो तो असतो तुमचा 0.11 r/4. आता हे डायरेक्टली तुम्हाला लर्न करायचं याचं काही कुठे लॉजिक नाही बसत. हा डायरेक्टली तुम्हाला लर्न करायचं की फॉर सेमी सर्कल सेक्शन आय एक्सेस जो असतो तुमचा तो असतो 0.11 r/4. आणि सिमिलरली ह्याच फॉर्म्युल्यावरून मग तुम्हाला इथं आता हा सेमी सर्कलचा होता आपण काय केलं क्वार्टर सर्कल केलं म्हणजे सेमी सर्कलला आपण अर्ध करून टाकलं. तर म्हणून काय करणार इथं सुद्धा आपण अर्धाच फॉर्म्युला लिहिला. तर अर्धा फॉर्म्युला किती होतो तुमचा 0.11 r/4. याला जर डिवायडेड बाय मी 2 केलं अर्ध केलं तर किती येतं आन्सर माझा 0.055 r/4. तर हाच तुम्हाला जो फॉर्म्युला आहे तो लिहायचा आहे. तर परत एकदा याचे 3 फॉर्म्युले झाले तुमचे आय एक्सेसचा फॉर्म्युला झाला, आय वाय वायचा फॉर्म्युला झाला आणि आय बेसचा फॉर्म्युला झाला. याच्यामध्ये सुद्धा आय एक्सेस झाला, आय वाय वाय झाला आणि बेसचा झाला. याच्यामध्ये तुम्हाला आय एक्सेस, आय वाय वाय दोन्ही आहेत आणि परत तुमचा बेसचा. तर याचे सुद्धा तुमचे 3 फॉर्म्युले जे आहेत ते आपले बघून झाले. ओके. बाकी तुम्हाला काहीच नाही. ठीक आहे. तर परत एकदा याची रिव्हिजन आपण एकदा करून घेऊ. परत पुढे काय असेल तर रेक्टँगल असेल, रेक्टँगलमध्ये काय करतो आय एक्सेस इक्वल्स टू काय असतो तुमचा जो ॲक्सेस घेणार त्याचा काय करतो आपण क्यूब घेतो. तर एक्सेस ॲक्सेसला जो कट करता एक्सेस ॲक्सेस कशाला कट करतोय तुमचा डीला कट करतोय. म्हणून काय करणार इथं मी डीचा जो असेल तो क्यूब घेतला. बीडी क्यूब डिवायडेड बाय 12. त्याच्यानंतर जो वाय वाय ॲक्सेस आहे व्हर्टिकल ॲक्सेस आहे. व्हर्टिकल ॲक्सेस कशाला कट करतोय माझा बीला कट करतोय. म्हणून काय केलं इथं वाय वाय ॲक्सेस जो असेल तो कशाला कट करतोय बीला कट करतोय. म्हणून काय केलं बीचा जो असेल तो मी क्यूब घेतला. डी मल्टिप्लाइड बाय बी क्यूब डिवायडेड बाय 12. त्याच्यानंतर जेव्हा मी इथं इथला जो काही ॲक्सेस असेल तुमचा बेस ॲक्सेस असेल त्याचं जर कॅल्क्युलेशन करायचं घेतलं तर मी काय केलं बीडी क्यूब डिवायडेड बाय इथं 12 होते तर 12ला मी काय केलं 4 साईड आहेत म्हणून 4ने डिवाइड करून घेतलं तर 4 3 12. तर इथं किती आन्सर आलं तुमचं 3. सिमिलरली आता ट्रायंगलमध्ये काय केलं आपण इथं जे 12 होते त्याला काय केलं 12 3 3 ट्रायंगल आहे 3 म्हणून काय केलं डायरेक्टली 36 घेऊन घेतलं किंवा ट्रायंगल 3 आहे म्हणून 3 आणि त्याच्यानंतर 6 लिहून घेतला. तर इथं जसा 1 आणि 2 लिहिला तसं इथं 3 आणि 3 2 तुमचे 6. बाकी सेम फॉर्म्युला आहे तुमचा. इथं आता त्यांनी एच म्हटलेला आहे. तुमचं एच जो असतं तुमची हाईट किंवा त्याला आपण डिस्टन्स जे असेल ते म्हणू शकतो. सॉरी डी म्हणजे डेप्थ म्हणू शकतो. तर इथं बीडी क्यूब बाय 36 लिहिलं तरी सुद्धा चालेल. माझ्यामध्ये इथं बीडी क्यूब बाय 36च करा म्हणजेच काय राहते डी डेप्थ आणि हाईट तुमची सेमच राहते कारण हे फॉर्म्युला आणि हे फॉर्म्युले तुमचे सेम होऊन जातात. तर हे झालं तुमचं बीडी क्यूब बाय 36. याला 36 3ने डिवाइड केलं तुमचं काय आलं बीडी क्यूब बाय 12. या 12ला 3ने डिवाइड केलं तर तुमचा सॉरी ह्या 12ला 3ने डिवाइड केलं तर तुमचा आला 4. तशा प्रकारे तुमचं सेमच फॉर्म्युला आहे. टॉपला तुमचं सेमच आहे फक्त बॉटमचं तुमचं चेंज असेल. 4 4 3 12 12 3 36. आता स्क्वेअरचे जे फॉर्म्युला आहे ते स्क्वेअरचे फॉर्म्युले नाही केले तरी सुद्धा चालतील. स्क्वेअरचे आणि रेक्टँगलचे फॉर्म्युले तुमचे सेमच असतात. फक्त जे स्क्वेअरचं डायमेन्शन आहे ते जर तुम्ही टाकलं समजा मी एखादी स्क्वेअर घेतला स्क्वेअरचा डायमेन्शन आहे ए आणि ए तर बी इक्वल्स टू याच्यामध्ये ए आहे आणि काय आहे डी इक्वल्स टू तुमचा ए आहे. तो रेक्टँगलचा फॉर्म्युला तुमचा आय एक्सेसचा फॉर्म्युला काय होता तुमचा बीडी क्यूब बाय 12. तर बी इक्वल्स टू काय ए मल्टिप्लाइड बाय डी किती ए क्यूब डिवायडेड बाय 12. तर हाच फॉर्म्युला तुमचा काय होणार A⁴ डिवायडेड बाय 12. तर हाच तुमचा A⁴ डिवायडेड बाय 12. तर स्क्वेअरचे फॉर्म्युले नाही केले तरी सुद्धा चालतील कारण हे फॉर्म्युले तुमचे रेक्टँगलच्या फॉर्म्युल्यानुसारच असतात. कुठेही सॉल्व्ह करताना तुम्हाला कुठेही स्क्वेअरचा फॉर्म्युला आला नाही तुम्ही रेक्टँगलचा फॉर्म्युला अप्लाय केला तरी सुद्धा तुम्हाला सेमच आन्सर जे असेल ते भेटणार आहे. त्यामुळे काही जास्त याच्यामध्ये विचार जो असेल तो पाठ नाही केला तरी सुद्धा चालेल. नेक्स्ट तुमचा आहे जे सर्कलचे फॉर्म्युले बघितले आपण. आता सर्कलमध्ये काय बघितलं आपण सर्वात आधी जो तुमचा सेंट्रोइडल ॲक्सिस असेल तुमचा एक्सिस ॲक्सिस जो असेल त्याचं जर बघितलं आपण तर सर्कलसाठीचा होता तुमचा फॉर्म्युला पाय r⁴. इथला जो 4 असेल तोच तुमचा काय करायचा इथं जो असेल तो घेऊन यायचा. त्याच्यानंतर हाच फॉर्म्युला आपण इथं घेतला याला काय केलं r⁴ वरचा सेम होता खालती काय केलं आपण 4ला मल्टिप्लाइड बाय 2 केलं तर इथं काय झालं तुमचं 8 आलं. परत हाच फॉर्म्युला तुमचा इथं बेससाठीचा पाय r⁴ वरचं सेम खाली काय केलं तुम्ही 8 होतं इथं 8ला मल्टिप्लाइड बाय 2 केलं तर किती आलं तुमचं आन्सर 16. तर ही तुम्हाला 3 जे असतील ते फॉर्म्युले भेटले. आय वाय वाय असतो आय एक्सेस तुमचा सेमच असतो. याच्यामध्ये काय असतं आय वाय वाय आणि हे दोन्ही काय असतात तुमचे ते सेमच असतात. आय वाय वाय सुद्धा सेमी सर्कलमध्ये पाय r⁴ आणि बेस सुद्धा तुमचा पाय r⁴. त्याच्यानंतर सेंट्रोइडल ॲक्सिस आय एक्सेस फॉर द जो तुमचा सेमी सर्कल असतो त्यासाठी आय एक्सेस इक्वल्स टू किती असतो 0.11 r⁴ आणि याला जर हाफ केला आपण तर आन्सर येते 0.055 r⁴. आणि टँजंटमध्ये काय करतो सर्कलचा जर टँजंट करायचं असेल तर फक्त आपण 5 जो असेल तो ॲड करू. तर डीमध्ये घेतलेला आहे म्हणून इथं जर तुम्हाला रेडियसमध्ये घ्यायचं असेल तर काय असेल पाय r⁴ डिवायडेड बाय 4. ओके.
हा फॉर्म्युला असेल तो लर्न करायचा. आता याच्यामध्ये काय करायचं, काही ठिकाणी डी घेतला, काही ठिकाणी डायमीटर घेतला, काही ठिकाणी आर घेतला, इथं सुद्धा परत डी घेतला. तर काय करा, सर्व फॉर्म्युला एक तर रेडियसमध्ये करायचे किंवा सर्व फॉर्म्युले तुमचे डायमीटरमध्ये करायचे. तर आपल्याला ऑलरेडी हे जे फॉर्म्युला असतात तुमचे ते जे असतात रेडियसमध्ये दिले असतात, म्हणून सर्व फॉर्म्युले काय करायचे आपण रेडियसनुसारच लक्षात ठेवू. डायमीटरने नाही लक्षात ठेवलं तरीसुद्धा चालेल. एखाद्या वेळेस जर तुम्हाला विचारलंच की डायमीटरमध्ये काय फॉर्म्युला असतो, तर डायरेक्टली पाय आर रेस टू 4 आहे आपला. आपला काय फॉर्म्युला होता, पाय आर रेस टू 4 डिवायडेड बाय काय होतं तुमचं 4. तर ह्याच फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं, फक्त आपला जो फॉर्म्युला असेल तो टाकून द्यायचा, की आर किती असतो, आर इक्वल्स टू काय असतो, डी बाय 2 असतो तुमचा. तर मी इथंच तुम्ही पाय आर रेस टू 4 म्हणजेच डी डिवायडेड बाय रेस टू 2 डी बाय 2 चा 4 डिवायडेड बाय 4. तर पाय डी रेस टू 4 2 रेस टू 4 किती येतो तुमचा 16 येतो ना, 16 ने 16 आणि 16 मल्टिप्लाइड बाय 4. तो फायनल आन्सर येऊन जाते पाय डी रेस टू 4 डिवायडेड बाय 64. तर बस काही तुम्हाला म्हणजे वेगळं आठवण ठेवण्याची गरज आहे. तर लक्षात फक्त रेडियसमध्येच ठेवा. त्याच्यानंतर तुमचे जे फॉर्म्युले असतील ते येतात तुमचे फॉर द जे हॉलो सेक्शन असतील. तर हॉलो सेक्शनचे फॉर्म्युले असतात ते तुमचे जे रेग्युलर फॉर्म्युला असेल तोच तुमचा असतो. म्हणजे आय एक्सिसचा तुमचा फॉर द रेक्टँग्युलर सेक्शन आय एक्सिसचा फॉर्म्युला तुमचा आय एक्सिसचा फॉर्म्युला होता बीडी क्यूब बाय 12. त्याच्यामध्ये काय करायचं, आय एक्सिस फॉर द हॉलो सेक्शन असेल त्याच्यामध्ये काय करतो आपण, मोठा जो बी असेल, मोठा बीडी क्यूब डिवायडेड बाय म्हणजे मोठा ट्रायंगलचा जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया असेल त्याच्यामधून छोट्या ट्रायंगलचा मोमेंट छोटा जो रेक्टँगल असेल छोट्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय करायचा, मायनस करून घ्यायचा. सिंपल आहे. सिमिलरली आय वाय वाय जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर सेम तुमचा काय असेल, तुमचा डी बी क्यूब डिवायडेड बाय 12 मायनस तुमचा स्मॉल बी क्यूब डिवायडेड बाय 12. बाकी काहीच नाही करायचं. सिमिलरली जर तुमचा सर्कल असेल सर्कलमध्ये सुद्धा तुमचं तेच करायचं तुम्हाला. काय जो मोठा आर असेल त्याच्यामध्ये छोटा आर जो असेल तुम्हाला तो मायनस करून घ्यायचा. आता याचा जो बेस ॲक्सिस आहे तुमचे बेस ॲक्सिसचे तुमचे डायरेक्ट फॉर्म्युले तुम्हाला याच्यातून भेटत नाही. बेस ॲक्सिस फॉर द हॉलो रेक्टँगल असेल तुमचा किंवा हॉलो सर्कल असेल त्याचा डायरेक्टली तुम्हाला फॉर्म्युले भेटत नाही. तुम्हाला तो जो असेल जो पॅरल ॲक्सिस थेरम होता तो तुम्हाला अप्लाय इथं करावा लागतो. तर फक्त तुमचे सेंट्रोइडल ॲक्सिस आणि वाय वाय ॲक्सिसचे फॉर्म्युले भेटतील. जो तुमचा बेस ॲक्सिस आहे त्याचा तुमचा फॉर्म्युला भेटणार नाही. तर जो तुम्हाला कॅल्क्युलेशन जे असेल ते पॅरल ॲक्सिस थेरमने जे असेल ते करावं लागेल. काय होते बघा, असा जर तुमचा एक हॉलो हा छोटा रेक्टँगल झाला, याचा जो असेल तुझा मोठा रेक्टँगल झाला. आता छोटा रेक्टँगलचा जो एक्सिस ॲक्सिस आहे तो सुद्धा सेमच असणार आहे आणि मोठ्या रेक्टँगलचा एक्सिस ॲक्सिस सेम असणार आहे. तर छोट्या रेक्टँगलचा वाय वाय ॲक्सिस तुमचा सेम असणार आहे आणि छोट्या रेक्टँगलचा एक्सिस वाय वाय मोठ्या रेक्टँगलचा आणि छोट्या रेक्टँगलचा वाय वाय ॲक्सिस जो असेल तो सेमच असणार आहे. पण जो छोटा रेक्टँगल असेल त्याचा बेस ॲक्सिस जर मी घेतला तर तुमचा हा बेस ॲक्सिस येईल आणि जो मोठा रेक्टँगल आहे त्याचा जर बेस ॲक्सिस घेतला तर तुमचा हा बेस ॲक्सिस म्हणजे बेस ॲक्सिस तुमचा चेंज होऊन जातो. म्हणून याच्यामध्ये काय करतो आपण बेस ॲक्सिससाठी जो असेल पॅरलल ॲक्सिस थेरमने करतो. सिमिलरली जर सर्कल असेल, आता जो छोटा सर्कल आहे त्याचा ॲक्सिस ॲक्सिस तुमचा सेमच आहे. मोठ्या सर्कलचा सुद्धा ॲक्सिस ॲक्सिस तुमचा सेमच आहे. सिमिलरली वाय वाय ॲक्सिस सुद्धा तुमचा मोठ्या सर्कलचा सेमच आहे. पण जर हा छोटा सर्कल आहे त्याचा जर बेस ॲक्सिस घेतला तर कुठेतरी इथं तुमचा बेस ॲक्सिस येईल आणि जर मोठा सर्कल घेतला त्याचा कुठेतरी इथं बेस ॲक्सिस येईल. म्हणजे अगेन परत एकदा काय झालं, दोघांमध्ये चेंजेस जे असतील तुमचे ते झाले. सो देअरफॉर याच्यामध्ये काय करू शकतो आपण, फॉर्म्युला जो असेल तो आपला रेग्युलरवाला फॉर्म्युला असेल आपण मोठ्यामधून छोटा मायनस करू नाही शकत. तिथं काय करावं लागेल तुम्हाला, जो तुमचा जो काही पॅरलल ॲक्सिस थेरम आहे तो तुम्हाला इथं अप्लाय करावा लागेल. ओके. तर ठीक आहे, फॉर्म्युले तुमचे अशाच प्रकारे तुम्हाला जे असतील ते लर्न करायचे आहे. बाकी काही नाही तुमचं. नेक्स्ट आपण डायरेक्टली न्यूमेरिकल जे असेल तुमचे स्टार्ट करू. फॉर्म्युले लर्न करताना 3 पार्टमध्ये करा. आधी काय करायचं, या दोघांचे फॉर्म्युले करायचे, त्याच्यानंतर या तिघांचे फॉर्म्युले आणि त्याच्यानंतर या दोघांचे फॉर्म्युले. ओके. ट्रायंगल आणि तुमचा रेक्टँगल, सर्कलचे सर्व टाईप आणि त्याच्यानंतर हॉलो सेक्शनचे टाईप.